नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. पुणे जिल्हा परिषद, युनिसेफ अँड मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडेल शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी लिंग समभाव, लिंग समज व जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह दृष्टिकोन या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. पुणे जिल्हा परिषदेच्या 303 मॉडेल शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी आयोजित या प्रशिक्षणाचा उद्देश शैक्षणिक क्षेत्रात लिंग समतेबाबत जागरूकता निर्माण करणे, लिंगभेदाविषयी सखोल समज विकसित करणे तसेच जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह दृष्टिकोनाची प्रभावी अंमलबजावणी घडवून आणणे हा होता. या प्रशिक्षणात शाळांमधील वातावरण अधिक समावेशक व संवेदनशील बनवण्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना रुजवणे, भेदभाव कमी करणे आणि मुलामुलींना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा झाली. या कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी श्री संजय नायकवडे, पुणे मॉडेल स्कूल सल्लागार श्री सिद्धार्थ चव्हाण, श्रीमती श्रेया बॅनर्जी, डॉक्टर पूनम कडलग तसेच युनिसेफच्या राज्य सल्लागार मानसी आचार्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शिक्षण व्यवस्थेमध्ये लिंग समतेचा दृष्टिकोन रुजवणे हे काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे मुख्याध्यापक अधिक सक्षम होऊन शाळांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे शाळा स्तरावर समतेची मूल्य अधिक बळकट होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे. आणि अशाच विशेष बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.